विद्यार्थी मित्रो, आपण आपला पुढचा टॉपिक नंबर 3 पार्ट नंबर 1 ज्यामध्ये केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन अशा प्रकारचं त्याचं टायटल आहे, ज्याच्यात आपण केमिकल रिॲक्शन काय असते आणि केमिकल इक्वेशन काय असतं याच्या इंट्रोडक्शनमध्ये जर गेलो तर केमिकल रिॲक्शनला आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो केमिकल चेंज. केमिकल रिॲक्शन इज अ केमिकल चेंज. केमिकल रिॲक्शन हा केमिकल चेंज आहे. केमिकल चेंज आहे म्हणजे काय? कन्व्हर्जन ऑफ वन टाइप ऑफ सबस्टन्स इनटू अनदर टाइप ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड एज ए केमिकल चेंज और अ केमिकल रिॲक्शन. ज्यामध्ये एक पदार्थ दुसऱ्या पदार्थात जातो. एक्झाम्पल म्हणून पाहायचं ठरलं, समजा आपण असं घेतलं, वी आर टेकिंग कार्बन ॲज ए कोल. जर आपण कार्बन कोळसा म्हणून घेतलेला आहे, देन अनदर सबस्टन्स इज ऑक्सिजन अँड व्हेन these two substances combine or burn, याला आपण कंबाईन म्हणू अथवा बर्न म्हणू. when coal burn or carbon combined with oxygen result into formation of third compound and that is called carbon dioxide. So this burning process, this combination process is called as a chemical reaction. So what is chemical reaction? Chemical reaction is a process of combination of two or more substances to form new substance is called as a chemical reaction. So it is a combination, it is a mixing, it is the coming together of two or more substances result into formation of different type of substance and it is called as a chemical reaction. In another word, it can be said as a chemical change. त्याला आपण केमिकल चेंज या नावाने पण ओळखतो. आता आपण टायटल मध्ये पाहतोय इक्वेशन. व्हॉट इज केमिकल इक्वेशन? त्या इक्वेशनचा अर्थ आहे केमिकल इक्वेशन. सो केमिकल इक्वेशन इज अ वे of expressing a chemical reaction. It is a way of expressing chemical reaction, chemical change, and this is called as a chemical equation. Chemical reaction ला, chemical change ला express करण्याचा way, method, and this is called as a chemical equation. For example, if we write in the word carbon plus oxygen फॉर्म्स कार्बन डायऑक्साइड. मी आता या गोष्टी शब्दामध्ये लिहिलेल्या आहेत. सो दिस इज आल्सो कॉल्ड एज ए केमिकल इक्वेशन. रायटिंग केमिकल चेंज बाय यूजिंग वर्ड फॉर रिएक्टंट अँड प्रॉडक्ट इट इज आल्सो कॉल्ड एज ए केमिकल इक्वेशन. दीज आर द रिएक्टंट अँड दिस इज द प्रॉडक्ट. लेफ्ट साइडला जे दिसते त्याला आपण रिएक्टंट म्हणतो, राइट साइडला जे दिसते त्याला आपण प्रॉडक्ट म्हणतो. वी आर एक्सप्रेसिंग द रिएक्टंट अँड प्रॉडक्ट बाय यूजिंग नेम्स, बाय यूजिंग वर्ड अँड दिस इज आल्सो कॉल्ड एज इक्वेशन. इन द फर्स्ट इक्वेशन वी हैव रिटन द C for the carbon, that is the symbol, then O2 for oxygen and product is carbon dioxide. This is also called as equation. तर आता आपल्या समोर दोन प्रकारचे केमिकल इक्वेशन दिसतात. where the reactant and product are shown by word, their name. This is called as a word chemical equation. This is the word chemical equation where we are writing reactant and product by using words, by using their name, and this is called as a word chemical equation. And in the first equation we have shown the symbol for the reactant and product and this is called as a chemical equation. खऱ्या अर्थाने आपण पहिल्या इक्वेशनलाच केमिकल इक्वेशन म्हणतो, दुसऱ्याला आपण वर्ड केमिकल इक्वेशन. वर्ड हा शब्द आपण जास्त लावतो. तर अशा प्रकारचे इक्वेशन. त्यानंतर आणखी एक इक्वेशन असं पाहता येतं. समजा पहा, तिसरे इक्वेशन मी दाखवू लागलोय. हियर वी आर रायटिंग H2
plus O2 and we are getting H2O. यामध्ये where we are writing symbol for hydrogen, symbol for oxygen and symbol for water. H2 and O2, these are reactant and H2O is water. But in this equation, number of atom of oxygen to the reactant side is smaller and to the is larger and to the product side it is smaller. That means the number of atom to the reactant side and product side are not equal. They are different. दोन्ही बाजूचं ऑब्झर्वेशन केलं तर ॲटम नंबर हा वेगळा दिसतोय, परंतु आपल्याला केमिकल रिॲक्शनचे एक तत्व माहिती आहे किंवा ॲटमचे एक प्रिन्सिपल आपण पाहिलेले. ॲटम इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड ड्यूरिंग केमिकल रिॲक्शन. ॲटम इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ॲटम तयारही होत नाही, ॲटम नष्ट पण होत नाही. पण या इक्वेशन कडे जर पाहिलं तर असं वाटतं आपल्याला, in this equation one oxygen atom is destroyed, one oxygen atom comes to an end, because to the left side two oxygen atoms were there and to the product side there is only one oxygen atom, and therefore such type of equation is not applicable. It is not correct one, but it is one of the way of expressing chemical change, and therefore such type of equation is called skeletal chemical equation. Skeletal chemical equation, where the atoms are not equal but it is representing a change. ते रिप्रेझेंट करते, केमिकल चेंज ला मात्र रिप्रेझेंट करते, पण एक्झॅक्ट इक्वेशन किंवा एक्झॅक्ट नंबर ऑफ ॲटमची परिस्थिती कळत नाही. And therefore it is called as a skeletal chemical equation, and this equation shown by number 2, it is called as a balanced chemical equation. Sorry, एक number, it is called as a balanced chemical equation. Balanced chemical equation. आता याला आपण बॅलन्स कसं करू पहा. याला आपण असे लिहू H2, that is 2H2 plus O2, it is forming 2H2O, and now this is the correct chemical equation and it is called balanced chemical equation. Here number of atom to the reactant side is equal to number of atom to the product side, and this is a balanced chemical equation. जे आपण वरील लिहिले, it is a balanced chemical equation. एकाच इक्वेशनचे आपण आता दोन प्रकार पाहिले की स्केलेटल इक्वेशन and balanced chemical equation. वॉटर फॉर्मेशनचे दोन इक्वेशन तुमच्या समोर आहे, आणि अशा प्रकारचं इंट्रोडक्शन या टॉपिक मध्ये जाणार आहेत आपण. टॉपिकचं नाव आहे आपल्या केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिॲक्शनचं मीनिंग पाहिलं आपण, केमिकल चेंज. तुम्ही पुस्तकामध्ये केमिकल रिॲक्शन या शब्दाच्या खाली ब्रॅकेट मध्ये याला नमूद करून ठेवू शकता, केमिकल चेंज. केमिकल रिॲक्शन इज अ केमिकल चेंज, आणि इक्वेशनचा अर्थ आहे केमिकल इक्वेशन. इट इज अ वे, इट इज अ मेथड ऑफ एक्सप्रेसिंग केमिकल रिॲक्शन ऑन पेपर. कागदावर केमिकल रिॲक्शन दाखवायची द वे एक्सेप्टेड बाय द सायंटिस्ट, बाय द स्टुडंट, बाय द ह्युमन, अँड दॅट इज कॉल्ड केमिकल इक्वेशन. मनुष्यानं, शास्त्रज्ञानं, विद्यार्थ्यांना जो केमिकल रिॲक्शनला कागदावर नमूद करण्याचा मार्ग ऍक्सेप्ट केला त्याला आपण इक्वेशन, केमिकल इक्वेशन. आणि केमिकल इक्वेशनचे आता आपण दोन प्रकार पाहिले, द वर्ड इक्वेशन और वर्ड केमिकल इक्वेशन. अनदर इज अ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन्स आर ऑफ टू, स्केलेटल केमिकल इक्वेशन अँड बॅलन्स केमिकल इक्वेशन. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला या इंट्रोडक्शन मधून पहिला क्वेश्चन लिहायचा ठरला तर आपण सरळ सरळ क्वेश्चन टाकणार, व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन अँड व्हॉट इज द वे ऑफ एक्सप्रेसिंग केमिकल रिॲक्शन ऑन पेपर. व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन अँड व्हॉट इज द वे ऑफ एक्सप्रेसिंग केमिकल रिॲक्शन ऑन पेपर. फार झालं तर सेकंड क्वेश्चन घेऊ आपण, व्हॉट आर different type of chemical equation. There are two main type of chemical equation.
Number one is called word chemical equation and second is called as a chemical equation. The second type chemical equation is also further divided into two types. One is called as a skeletal chemical equation and second is called balanced chemical equation. आणि त्याचं एक एक उदाहरण आपण लिहून टाकायचं आणि अशा पद्धतीचे इंट्रोडक्शन मधले आपले दोन क्वेश्चन मी आता तुमच्या समोर पेज नंबर 30 यावर जे आपल्या टॉपिकची सुरुवात आहे ते एकदा वाचतो. पाहू आपण काय दिसतंय का. पहा, तर आपल्याला सुरुवात त्यांनी असे दिले, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. फार बेसिक पॉइंट त्यांनी इथे एक्सप्लेन केला, मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. तर आपल्या समोर आपण या उदाहरणासाठी एक्सप्लेन करायला एक पॉइंट घेऊ. H2 O2 N2 these are called molecule of element. These are molecule of element. And the another set of the example is CO2 H2O. Thereafter suppose कुठलाही लिहू शकता तुम्ही CH4 काही पण लिहा, काही अडचण नाही. So these are the molecule of compound. The group of element contain only one type of element is called as a molecule of element, where the group of element or the formula of the element containing only one type of element, that is called as a molecule of the element, where the group of or the symbol which contain the atoms of different element is called as a molecule of compound. Symbol containing atoms of different element is called as a molecule of compound. तर आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये जसा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाइप ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. तर आपण पाहतोय द मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट कंटेन ओनली वन द atoms of only one element, while molecule of compound contain atom of different element. आणि अशा प्रकारचं याचा आपण पहिला त्याचं आन्सर देऊ शकतो. त्यानंतर जर आपण टाइप ऑफ मॉलिक्यूल असं आणखी एका पॉइंट कडे जायचं ठरवलं, टाइप ऑफ मॉलिक्यूल या जर शब्दाला गेलो तर पहा मी असं म्हणत H2 त्यानंतर O3 अशा प्रकारचे मी दोन उदाहरणे घेतो. आता त्यानंतर कंपाऊंड कडे जातोय मी. समजा उदाहरणार्थ घेतला मी CO, त्यानंतर घेतला CO2, त्यानंतर घेतला मी NH3 आणि अशा प्रकारचा. पहा आता मी फरक काय करू लागलोय. इन मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट, इन फर्स्ट एक्झाम्पल वी आर कन्सिडरिंग द मॉलिक्यूल कंटेनिंग 2 atoms. In second example we are containing molecule containing 3 atoms. Then in the first example of compound we have considered the molecule where containing 2 atoms. In second example 3 atoms, in third example 4 atoms etc. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपण मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट आणि मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड यामध्ये ॲटम नंबर चेंज करतोय. पहिल्या एक्झाम्पल मध्ये 2 ॲटम, दुसऱ्यामध्ये 3 ॲटम. फार झालं तर आणखी घेऊन टाकेन मी. समजा इथे मी घेतला आर्गॉन. चला आता 3 घेतले. पहिल्या आर्गॉन, हायड्रोजन, ऑक्सिजन, ओझोन एक्सेट्रा अशा प्रकारची उदाहरणे घेतली आपण. हियर सपोज इट इज आल्सो मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट. हा पण एक मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट गृहीत धरू. हियर ॲटम नंबर इज 1, हियर ॲटम नंबर इज 2, हियर ॲटम नंबर इज 3. And depending upon how many atoms are there in the molecule of element, these elements or these molecules are divided into 3 types. Suppose monoatomic molecule, diatomic molecule, triatomic molecule etc. When molecule of element contain only one atom, it is called monoatomic molecule. When molecule of element contain 2 atoms, it is called diatomic molecule. When molecule of element contain 3 atoms, it is called triatomic molecule. And by this way we can classify the molecule of element into different group. लक्षात घ्या पॉइंट.
आपल्याला जो प्रश्न विचारलाय त्यांनी व्हॉट आर द टाइप ऑफ मॉलिक्यूल, मॉलिक्यूलचे प्रकार किती. सो डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट, एलिमेंटच्या मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम आहेत याच्या आधारावरचे वर्गीकरण. जर एकच ॲटमचा असेल मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल, 2 ॲटमचा बनलाय डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल, 3 ॲटमचा बनलाय ट्राय ॲटॉमिक मॉलिक्यूल बाय दिस वे. त्यानंतर आपण कंपाऊंडच्या मॉलिक्यूल कडे जाऊ. बाय सेम वे इफ मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड कंटेन द 2 ॲटम, आता इथे एक नसणार आहे बरं का, कारण डेफिनेशन मध्येच कंपाऊंडच्या मॉलिक्यूल मध्ये दिसते इट इज अ ग्रुप ऑफ एलिमेंट कंटेनिंग ॲटम ऑफ मोर दॅन 2 डिफरंट टाइप, 2 ऑर मोर दॅन 2 डिफरंट टाइप. 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम आले तरच मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड बनतो, म्हणजे मिनिमम 2 तरी ॲटम असणार. सो व्हेन मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड कंटेन 2 ॲटम, molecule of compound contain 3 atom, molecule of compound contain 4 atom, etc. Then it is called diatomic molecule, it is called triatomic molecule, this is called tetraatomic molecule, and in this way. So depending upon number of atom in the molecule, the molecule of element and compound can be divided into monoatomic, diatomic, triatomic, and suppose number of atom is very large, that is called as a polyatomic. ज्यामध्ये ॲटमची संख्या फारच मोठी, 1 2 3 4 5 10 15 असं आपण मोजू शकत, हजारोच्या संख्येत, शंभराच्या संख्येत किंवा मोठी संख्येत, आकड्यावर जायची गरज नाही. when number of atom is more, it is called as a polyatomic. poly चा अर्थ होतो many, many atomic. when molecule contain many atom, it is called polyatomic. आणि म्हणून कदाचित आपल्या एका कपड्याचं नाव तुम्हाला लक्षात यायचं असेल, पॉलिस्टर. पॉलिस्टर हा ईस्टर जातीमधला आहे आणि ॲटम किती असणार आहेत, पॉली. ॲटम किती असणार आहेत, मेनी, मोर, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं आपण, पॉलिस्टर. त्यानंतर आपलं प्लॅस्टिक, या प्लॅस्टिकला सुद्धा आपण एक नाव देतो पॉलिथिन, पॉलिइथिलीन. खऱ्या अर्थाने असं पॉलिथिन पण बरोबर आहे बरं का, नाही असं नाही. पॉलिइथिलीन, पॉलिथिन म्हणजे त्याच्यामध्ये इथिलीनचे किती ॲटम असते, मेनी, म्हणून त्याचं नाव पॉली. पॉलिस्टर, पॉलिइथिलीन म्हणजे पॉली शब्दाचा अर्थ आहे मेनी ॲटम. मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक, टेट्राॲटॉमिक, पॉलीॲटॉमिक. तर अशा प्रकारचा पहिल्या क्वेश्चनचं मीनिंग, व्हॉट इज द मीन बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट. आपण आधीच्या पिरियडमध्ये, आधीच्या टॉपिकमध्ये चर्चा केली आहे. व्हॉट इज द व्हॅलन्सी, इट इज द नंबर ऑफ ॲटम, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स required by atom to complete its octet and this is called as a valence. Number of electron required कशासाठी, to complete octet by atom and this is the valence. हे आपल्या परिचयाचं आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन, what is the requirement for writing molecular formulae of different compound and how are the molecular formulae of the compound is written. तुम्हाला जर कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहायचा आहे तर काय गरज आहे, we must know composition of molecule, composition of that compound. When we are knowing the composition and proportion of one with another atom, then we can write the molecular formula of the compound. Knowing the composition and knowing the proportion of one with another किंवा proportion of one with another, याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणू व्हॅलन्सी. When we are knowing the valency of all atom in a molecule of compound, we can write the molecular formula of compound. When we are knowing valency of all the atom in a molecule of compound, then we can write the molecular formula of compound. जर आपल्याला molecular formula of compound तुम्हाला लिहायचा आहे तर तुम्हाला त्यामध्ये त्याच्यात कोणते ॲटम आहेत म्हणजे कंपोजिशन माहित असलं पाहिजे आणि त्या ॲटमची व्हॅलन्सी,
म्हणजेच प्रपोर्शन ऑफ वन विथ अनदर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि त्या मार्गाने आपण तो फॉर्म्युला लिहू शकतो. एकदम प्रिलिमिनरी लेवलचे क्वेश्चन. त्यानंतर आपण पहा इथं अशी माहिती दिली त्याने, इन अर्लियर स्टँडर्ड वी हॅव सीन हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट. केमिकल कॉम्बिनेशन झालं की कंपाऊंड तयार होतात, म्हणजेच पर्यायी केमिकल चेंज. व्हेन देयर इज अ केमिकल चेंज द कंपाऊंड विल बी फॉर्म. या त्यानंतरचं वी ऑल्सो लर्न दॅट the driving force behind formation of chemical bond is to attain an electronic configuration with the complete octet. The atom attain a complete octet by giving, taking or sharing of electron with each other. म्हणजे या ठिकाणी तो असं मानतोय की का कंपाऊंड तयार होतो, बिकॉज atoms want to complete the octet. Atoms desire to complete the octet and therefore compounds are formed. ॲटमला वाटतं आपण ऑक्टेट पूर्ण करावं म्हणून कंपाऊंड तयार होतात. ॲटमला आपल्याला हे तयार करायचे असं वाटतं म्हणून तो काय करतो, केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेतो. आणि त्याने मार्ग सांगितले. केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेऊन ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी तो काय करतो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, शेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड देन दॅट ॲटम कंप्लीट द ऑक्टेट. दॅट मीन्स ॲटम टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. त्यानंतर केमिकल रिॲक्शन असं टायटल मांडले पहा त्यांनी. सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ द 18th and 19th century carried out fundamental experiment on chemical reaction. They proved from their experiment that during chemical reaction composition of matter changes. म्हणजे हा पॉइंट आपण what are the characteristics of chemical reaction, what happened during chemical reaction. During chemical reaction reactant change into product which are having the totally different properties. Different properties मध्ये color is different, odor is different, chemical behavior is different. तर अशा प्रकारचं यामध्ये उदाहरण आपण घेऊ शकतो. Then they prove from their experiment that during chemical reaction composition of matter changes and that change remain permanent. म्हणजे केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल चेंज परमनंट असतो. ऑन द कॉन्ट्ररी ड्यूरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड दिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. आता खाली तुम्हाला काही चेंज दाखवले त्यांनी. पुस्तक घेऊन तुम्ही हे पाहायचं आहे. मी आता तुमच्या समोर बोलतोय. पहा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर. आईस आहे वॉटर मध्ये कन्वर्ट झाला आणि तुम्हाला विचारलंय whether it is physical change or chemical change. यामध्ये फक्त स्टेट बदलली, H2O ला H2O जागेवर राहिला म्हणून तुम्ही सांगणार इट इज अ फिजिकल चेंज. त्यानंतर नंबर 2 कडे चला. कुकिंग ऑफ फूड. अन्न पदार्थ शिजलेले म्हणजे त्यामधले पूर्वीचे बॉन्ड ब्रेक झालेत, नवीन बॉन्ड तयार झालेत आणि त्याला आपण म्हणू केमिकल चेंज. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, हे डिफरन्शिएशन करत असताना आपण महत्त्वाची गोष्ट पाहू, वेदर दिस चेंज कॅन बी रिव्हर्स ऑर नॉट. या बदलाला वापस करता येईल का नाही करता येणार असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. जर तुमचं उत्तर आलं दिस चेंज कॅन बी रिव्हर्स्ड, याला आपण वापस करू शकतो, रिव्हर्स करू शकतो. म्हणजे प्रॉडक्टचं रूपांतर पुन्हा रिॲक्टंट मध्ये करू शकतो बाय मेकिंग स्मॉल चेंज. थोडासा जर बदल केला तर याला रिव्हर्स करता येईल. अशी जर परिस्थिती वाटली दॅट इज अ फिजिकल चेंज. अँड इफ युअर आन्सर इज दॅट इट कॅन नॉट बी रिव्हर्स बाय मेकिंग स्मॉल चेंज. छोटासा बदल करून याला वापस घडून आणता येत नाही तर याला आपण म्हणू केमिकल चेंज. तर पहा 3 नंबरच्या त्याकडं रायपनिंग ऑफ द फ्रूट. म्हणजे आपण आंबा घेतलाय, आंब्याची कैरी, रॉ मँगो, कच्चा आंबा, कैरी ज्याला आपण म्हणतो, तोडून आणली आणि ती घरात ठेवली. 4 दिवसानंतर आंबा पिकलेला आहे. आता आपल्याला वाटते पुन्हा याची कैरी बनवायची, तर हे बनवणं शक्य आहे का? तर आपलं उत्तर आहे नो. दॅट मीन्स इट इज अ केमिकल चेंज. हा रिव्हर्स होत नाही म्हणून याला केमिकल चेंज. मिल्क टर्न इनटू कर्ड. दुधापासून दही झाले. स्मॉल चेंजच्या द्वारे दह्यापासून पुन्हा दूध होईल का? तर आपलं म्हणणे नाही. अँड देअरफॉर इट इज ऑल्सो अ केमिकल चेंज.
त्यानंतर 5 नंबरवर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. वॉटर होतं, थोडं हीट केली किंवा नॅचरली सनच्या हीटमुळं सनलाईटमुळं आता वॉटरचं रूपांतर वेपर्समध्ये झालं. वेदर इट इज केमिकल चेंज और फिजिकल चेंज, सो आवर आन्सर इज इट इज अ फिजिकल चेंज बिकॉज water vapor can be converted into liquid water and therefore it is a physical change. त्यानंतरचं नंबर 6 डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक. तुम्ही अन्न खाल्लेले, पोटामध्ये डायजेशन झालं, नाउ that food is converted into some another type of food and therefore that second type of food now which is formed after digestion cannot be changed into earlier food and therefore it is a chemical change. आपल्या पोटामध्ये अन्न पचन होणं, डायजेशन ऑफ फूड इन आवर स्टमक, इट इज अ केमिकल चेंज. हा केमिकल चेंजच्या गटात आहे. त्यानंतर साइज रिडक्शन ऑफ नॅफ्थलिन बॉल एक्सपोज टू द एअर. यामध्ये नॅफ्थलिन बॉल घेतलेला आहे. नॅफ्थलिन बॉल ज्याला आपण मराठीमध्ये डांबर गोळी घेतलेली आहे. आपण बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये ठेवून दिलेली, कपड्यामध्ये ठेवून दिली आणि त्यांचं म्हणणं आहे की आता छोटी झाली आकार, पुन्हा तुम्हाला वापस करता येईल का, याचा एक बेस्ट प्रयोग सांगतो मी आणि मग त्याचा आन्सर घेऊ आपण. तर पहा, मी काय केलं, हा तुमचा एक फनेल घेतलं, काचेचं नरसाळं ज्याला वगैरे म्हणतो आपण. या ठिकाणी तुम्ही एक याचं स्टेम म्हणजे दांडी वगैरे ज्याला म्हणता येईल आपल्याला, स्टेम ऑफ द दिस फनेल, आणि या फनेलच्या इथं तुम्ही कॉटन प्लगनं तोंड याचं बंद केलं आणि अशा प्रकारचा हा एक तवा म्हणा किंवा लोखंडाचं काहीतरी एखादं भांडं म्हणा आणि याच्यामध्ये ट्रायपॉड स्टँड अशा प्रकारचे प्रयोगशाळेमधली व्यवस्था केली. या ठिकाणी बर्नर वगैरे लावलेले आणि आता या बर्नरमुळं आपण याला जाळ लावलेलं आहे आणि या जाळामधून आता काय होते की नॅफ्थलिन बॉल त्याची पावडर इथं टाकलेली, त्याला हीट केल्यानंतर याचे वेपर्स निघत आहेत आणि ते या स्टेम मध्ये कलेक्ट होत आहेत. स्टेम मध्ये कलेक्ट झाले नंतर काही वेळानं यामधले जे वेपर आहेत ना त्याचे नॅफ्थलिन, सॉलिड नॅफ्थलिन पुन्हा याला चिकटतोय. मग मला सांगा, हा फिजिकल चेंज होईल का केमिकल चेंज होईल? हीटमुळं याचे वेपर्स तयार झाले, हे वेपर या फनेलच्या स्टेम मध्ये गेले आणि पुन्हा एकदा ते सॉलिड बनले. सॉलिड नॅफ्था इथं सुद्धा आहे, सॉलिड नॅफ्था. या मधल्या अवस्थेमध्ये आहे गॅसेस नॅफ्था. सो इट इज अ फिजिकल चेंज ज्यामध्ये तो आपण वापस आणू शकतो. 8 नंबर स्टेनिंग ऑफ शाहबाद और कडापा टाइल बाय लेमन ज्यूस, इट इज अ केमिकल चेंज. आपल्या किचन काउंटर म्हणजे आपला वटा, यावर लेमन ज्यूसचे काही ड्रॉप पडले आणि ते पांढऱ्या रंगाचं झालेले. हा मुलींचा अनुभव आहे, मुलांनी पण पाहिला असेल पण मुलींना चांगलं माहिती आहे. इट इज अ केमिकल चेंज. आणि शेवटचं ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट. तुमच्या हातामध्ये काचेची बरणी, ग्लास आहे, हातामधून पडला, त्याचे तुकडे झाले, पण काचेला काच जागेवर आहे, फक्त आकार छोटा मोठा झालाय, म्हणून त्याला आपण म्हणू फिजिकल चेंज. तर अशा प्रकारचा हा आपला इथपर्यंतचा भाग आपण थांबवतोय. वेळ संपलेला आहे. उद्या आपण रिमेनिंग पार्ट कंटिन्यू करणार आहोत, म्हणून आज इथं आपण थांबवतो.